नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मिळकत कराच्या थकबाकीदारांसाठी पुणे महापालिकेकडून पुन्हा एकदा अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दंडाच्या रकमेत तब्बल 75% सूट मिळणार आहे. म्हणजेच ज्यांनी मिळकत कर थकवला आहे त्यांच्यासाठी आता दंड मोठ्या प्रमाणात माफ होणार असून कर भरताना मोठा आर्थिक भार हलका होणार आहे. पण या योजनेचा लाभ सर्वांनाच मिळणार नाहीये. याआधी अभय योजनेचा फायदा घेतला असूनही कर थकवणाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले. योजना कधीपासून, कशी आणि कोणासाठी लागू आहे पाहूयात सविस्तर. पुणे महानगरपालिकेने थकबाकीदारांसाठी 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी या 2 महिन्यांच्या कालावधीत अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेत थकीत मिळकत करावर आकारला गेलेल्या दंडाच्या रकमेत तब्बल 75% सूट मिळणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील सुमारे 5 लाख मिळकत धारकांकडे एकूण 12,161 कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी दंडाची रक्कमच 9,002 कोटी रुपये आहे. दंडावर सूट मिळाल्याने थकबाकीदारांना तब्बल 6,700 कोटी रुपयांचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि महापालिकेने यापूर्वी 2015-16 ते 2021-22 या काळात राबवलेल्या 4 अभय योजनांमध्ये ज्यांनी लाभ घेतला आहे असे 1,40,000 थकबाकीदार या योजनेतून वगळण्यात आले आहेत. कारण या लाभार्थ्यांकडे अजूनही 477 कोटींची थकबाकी बाकी आहे. फायदा घेऊनही कर वेळेवर न भरणाऱ्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाहीये असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलंय. याशिवाय मोबाईल टॉवर थकबाकीदारांनाही या योजनेतून वगळण्यात आलंय. रस्ते भूसंपादनासह शहरातील मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सर्व थकबाकीदारांनी योजना स्वीकारली तर महापालिकेला सुमारे 5,400 कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.